नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मे महिन्यामध्ये अमूल आणि मदर डेअरीसह देशातील इतर डेअरीनं देखील दुधाचे भाव वाढवल्याची माहिती दिली होती. या किमतीमुळे सर्वसामान्य लोकांच्या बजेटमध्ये अडथळा निर्माण झाला होता. येत्या काही दिवसात दुधाच्या भावांचा सर्वसामान्य लोकांच्या बजेटवरती पुन्हा एकदा परिणाम होऊ शकतो. डेअरी उद्योगातील अधिकाऱ्यांच्या मते मे महिन्यामध्ये दुधाच्या भावामध्ये आधीच 2 ते 3% वाढ झालेली आहे. जर अल निनो आणि कमी पावसामुळे चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आणि त्याचा दुग्ध उत्पादनावरती विपरीत परिणाम झाला तर जुलै किंवा ऑगस्टपर्यंत भावामध्ये आणखीन वाढ होऊ शकते. यामुळे मध्यमवर्गीयांना याचा अजून फटका बसणार आहे असं पाहायला मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट बिघडू शकतं. अमूल, मदर डेअरी आणि पराग मिल्क फूड सारख्या प्रमुख डेअरी कंपन्यांनी मे महिन्यामध्ये दुधाचे भाव 2 ते 3% वाढवले होते. दरम्यान तमिळनाडू स्थित आविनने उष्णतेच्या लाटेमुळे पुरवठा कमी केलेला आहे. गो चीज आणि गोवर्धन या ब्रँड्सची मालक असलेल्या पराग फूड्सचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी ईटीच्या एका वृत्तात म्हटलं होतं की दुधाच्या दरामध्ये आधीच सुमारे 2 ते 3% वाढ झालेली आहे आणि जर प्रमुख दूध उत्पादक भागांमध्ये पाऊस सामान्यापेक्षा कमी राहिला तर जुलैपर्यंत आणखीन 3 ते 4% वाढ होऊ शकते. महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना चाऱ्याचं उत्पादन वाढवण्याचा सल्ला दिलेला आहे. तर अनेक डेअरी कंपन्या पशुपालनासोबत चाऱ्याच्या योजनांवरती देखील काम करत आहेत. महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन आयुक्त किरण पाटील म्हणाल्या की अल निनोमुळे चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीचा दूध उत्पादनावरती परिणाम होऊ नये यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी सतर्क राहून आतापासूनच चारा पिकाचं नियोजन करावं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता लवकरच जर अल निनोची परिस्थिती सामान्य झाली नाही तर सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा चटका बसणार आहे आणि दुधाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.